Thank you, Kotubeb. Thank you, Kotubeb. Thank you to Kotubeb. Thank you, Kotubeb. Thank you, Kotubeb. Thank you to Kotubeb and all the members. Thanks to Kotubeb team. सगळ्यांना thank you. उत्सुकता शिगेला गेली असेल. बघूयात रँक सेकंड. प्रोजेक्ट बोर्ड अरेना यश शिंदे, सुधाकर आरकेरी, सिद्धाराम कोरे, जान्हवी गुजर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. रँक सेकंड. गेल्या सुपर एक्सला रँक 5th होती यांची. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अरे यार हे चेसचा ना ऑफलाईन मोड काही जमत नाही राव. सेट ऑफ मूव्स वगैरे पण फिक्स आहे, काही खेळता पण येत नाही. म्हणजे मी मूव्ह करतोय पण मग समोरचे पण मूव्स फिक्स आहे ना. नवीन काय शिकायला भेटतंय असं. काय करतोय, काय गडबडमध्ये? अरे विषय असा झालाय, मी चेसचा गेम डाउनलोड केला पण तो ऑफलाईन मोडमध्ये आणि त्याचे जे मूव्स वगैरे आहे ना ते सेट आहे ऑलरेडी. तर मला हे समजत नाही, मी एक मूव्ह केला तर तोच मूव्ह करतोय. मग त्याच्यात युनिकनेस काय येते माझ्यासाठी ते काही समजत नाही. मग असं काहीतरी बनायला पाहिजे होतं की मल्टीप्लेअर लेवलला आपल्याला चेस खेळता आलं पाहिजे. हो, आणि अशी पण एक प्लॅटफॉर्म पाहिजे की लोकांना चेस शिकता यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आता बघ ना, एआयचा सिनेरिओ आलेला आहे. भरपूरशा गोष्टी असतात की लोक एआयचा वापर करून काय काय असतात, म्हणजे फोटो जनरेट करणं, व्हिडिओ जनरेट करणं, भरपूरशा गोष्टी असतात. असं जर चेस शिकवता आलं कोणाला तर मग अजून बेस्ट होईल ना. आणि त्यातच जर असं काही एक्झिक्यूट करता आलं, म्हणजे की 4 जण एक टुर्नामेंटमध्ये खेळताय आणि एक प्रॉपर चेसची टुर्नामेंट होती विचार कर ऑनलाईन, आणि आपण ती खेळतोय वगैरे आणि त्याचे रिवॉर्ड्स वगैरे पण त्या लेवलला. म्हणजे विचार कर ती गोष्ट काय लेवलला जाते. तर ह्याच सगळ्या गोष्टी ज्या आहे आम्ही त्या इंटिग्रेट करून आपल्या ॲपमध्ये आणतोय, जसं की मल्टीप्लेअर, एआयचं सेक्शन, परत भरपूरशा गोष्टी. तर आपण स्टार्ट करूया आपल्या प्लॉट वर्टेक्सपासून. तर ठीक आहे, हे आपलं मेन होमपेज आहे. तर आपण बघू शकतो आपण असं होमपेज वगैरे दिलेलं आहे. जे लॉग इन क्रेडेन्शियल्स वगैरे असतात त्याच्यावरती आपण लॉग इन वगैरे केलतो आणि तसेच क्रेडेन्शियल्सवरती लेवल वगैरे फेच होते, लेवल, एक्सपी, आणि आपण जितका टाइम त्याच्यावरती दिलेला आहे. आणि हे कार्ड्स बघू शकतो. फक्त चेसच नाही तर उनो, कॅरम, पूल असे वेगवेगळे गेम्स वगैरे आम्ही इंटिग्रेट करायचा प्रयत्न केला आहे. तर आपण बघतो हे कार्ड्स वगैरे स्वाईप करू शकतो आपण. हे कार्ड स्वाईप करतो, चेस, कॅरम, उनो. तर हे चेसचे सारखे चेसचा हा होम पेज आहे. तर याच्यात आपण बघू शकतो आपण मल्टिपल मोड्स वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत, जसं की चॅलेंज मोड, मल्टीप्लेअर, कॉम्पिटेटिव्ह मोड आणि लर्न विथ एआय वगैरे ॲड केलेले आहेत. आता या सेक्शन्समध्ये बघू शकतो आपण. फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टार्ट करू आपल्या चॅलेंज मोडपासून. तर चॅलेंज मोडच्या अंडर पहिले येतो आपला पर्सन वर्सेस पर्सन. म्हणजे एका डिव्हाइसवरती जर मला 1-on-1 कोणाशी खेळायचं असेल तर पर्सन वर्सेस पर्सन मोड करतो स्टार्ट. आता मी इकडून एक मूव्ह करतोय आणि तिकडून एक मूव्ह करतोय, म्हणजे एक 2 प्लेअर गेम झाला एकाच डिव्हाइसवरती. तर आपण हे पूर्ण चेसच्या लॉजिकनुसार बसलेले की पूर्ण आता एक सिनेरिओ आणू की आपण याच्यावरनं आपले चेसच्या कवड्या बाद पण करू शकतो. ठीक आहे, तर बॅक करूया. इथून आपण बघू शकतो रिस्टार्ट वगैरे, आणि परत आपण ते मूव्स अंडू वगैरे पण करू शकतो. नेक्स्ट आपलं परत आपण बघू शकतो पर्सन वर्सेस कम्प्युटर मोड. म्हणजे आता मला म्हणजे एक सेट ऑफ मूव्स ऑलरेडी दिलेले आहेत. एक म्हणजे फंक्शन बनलेलं आहे की ज्याच्या थ्रू आपले चेसचे मूव्स वगैरे पुढे होणार आहेत. तर तो पर्सन फक्त त्या कम्प्युटरसोबत खेळणार आहेत ऑफलाईन मोडमध्ये. तर मग हे होतं आपण जेव्हा मूव्ह वगैरे करतो तर तो कम्प्युटर त्याचं डोकं लावून ते मूव्ज वगैरे करतो. आता मी याने ही कवडी मारली तर ती इकडं असे या स्टॅकमध्ये स्टोअर होते. तसेच तिकडून जर कोणी या पीसला जर मारलं तर या स्टॅकमध्ये स्टोअर होते. आणि असे टर्न्स वगैरे आपण इथे दाखवतोय. प्लस आपलं इकडं अंडूचं पण अंडूचं पण बटन ठेवलेलं आहे, तिथून अंडू करू शकतो बॅक. नेक्स्ट आहे आपलं क्यूज सेक्शन. क्यूज सेक्शन म्हणजे त्यामध्ये असतात मेट इन 1 मूव 2 मूवमध्ये ते क्यूज असतात. तर त्यामध्ये 4 टाईपचे सेक्शन आहेत, बिगिनर, इंटरमिडिएट, ॲडव्हान्स आणि एक्सपर्ट. तर बिगिनर त्यामध्ये पहिला पझल आहे
तर आपण इथं मेटचे पझल ठेवलेले आहे, म्हणजे मेट इन वन मूव्ह. जर आपल्याला पझल्स वगैरे थ्रू जर शिकायचं असेल तर काही काही सिनेरिओ असे असतात की आपल्याला आपलं म्हणजे डोकं तेवढं चालत नाही काही काही सिच्युएशन्समध्ये, तर आपण क्विज इंटिग्रेट केलेले, ज्या क्विज थ्रू आपण डायरेक्ट काही काही गोष्टींना हँडल करू शकतो. सपोज मी आता या हत्तीने या हत्तीला मारलं, तर हा पझल वगैरे सॉल्व्ह होतोय. आणि याच्यावरती टाइम लिमिट आहे की जर तू लवकर टाईममध्ये काहीतरी सोडवलं तर तुला एक जास्त एक्सपी भेटतोय. आता आपण बघू शकतो इथं +120 एक्सपी भेटलाय. आता हा रिअल टाईमला आपल्या प्रोफाईलला जातो आणि आपली लेवल वगैरे अपग्रेड करायला मदत करतो. जसं की 1000 एक्सपी झाला तर अजून एक लेवल अपग्रेड होणार, परत अजून 1000 एक्सपी झाला तर अजून एक लेवल अपग्रेड होते. असेच आपण वेगवेगळे क्विज वगैरे इंटिग्रेट केले. नेक्स्ट आता इथून क्वीनचं आपण मूव्ह करू शकतोय. क्वीन हिंट वगैरे सेक्शन सपोज आपल्याला जमल्या नाही गोष्टी तर आपण हिंट्सचे वगैरे पण तसे सिनेरिओ वगैरे हँडल केलेले आहेत. हिंट्स वगैरे जसं G6 to G7. आता G6 to G7 म्हणजे G6. आता ह्या बोर्डवरती आपल्याला बघायला भेटत नाही की मूव्स वगैरे कुठून कसे होत आहे, पण आपण पुढे जाऊन काय काय सिनेरिओ असे हँडल केलेले जिथे आपल्याला मूव्स प्रत्येक त्या मूव्हसाठी दिसत आहे की म्हणजे बोर्डवरची आपली ए टू जी आपली लाईनिंग काय असते, +1 to 3 1 2 जे आपले नंबर्स असतात त्याच्यामध्ये लाईनिंग काय असते. कधी कधी म्हणतो आपण A1चा A3 मूव्ह केला किंवा A2चा A4 मूव्ह केला, असे मूव्स वगैरे करतो आपण, पण मग त्यांचा मिनिंग काय असतो तर या सिच्युएशन थ्रू आपण ते समजू शकतो. सोल्युशन्स, रिसेट्स आणि हिंट्स असे सेक्शन्स वगैरे ॲड केलेले आहेत आपण. सोल्युशन्स क्लोज. नेक्स्ट आपण बघू शकतो असेच वेगवेगळे क्विज वगैरे ॲड केलेले आहेत आपण. हे मीडियम लेवलचे क्विज झाले. बॅक 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 इंटरमिडिएट, ॲडव्हान्स आणि एक्सपर्ट लेवलचे. आता एक्सपर्ट लेवलमध्ये येतं की 3 मूव्हमध्ये मेट करून दाखव. आता ह्या लेवलच्या पण गोष्टी आम्ही इंटिग्रेट केलेल्या क्विज सेक्शनमध्ये. त्याने आपलं बुद्धिबळ पण तेवढ्या पद्धतीने वाढणार आणि त्याचं एक्सपी आपल्याला भेटतंय ते लेवल अपग्रेड करायला मदत करणार. बॅक 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 बॅक. नेक्स्ट मोड येतो आपला मल्टीप्लेअर मोड. आता मल्टीप्लेअर मोडसाठी आपण 2 सेक्शन्स दिलेले, पहिले क्रिएट करणं आणि मग जॉईन करणं. एकदा आपण क्रिएट करूया. आता क्रिएटच्या सेक्शनवरती एक होस्टची लॉबी क्रिएट झालेली, ज्याच्यावर एक क्रिएट लॉबीचा एक ID जनरेट होणार. जो ID जेव्हा जॉईन लॉबीवरती तो क्लिक करणार ती लॉबी क्रिएट होणार आणि त्याच लॉबीला तो गेस्ट वगैरे जॉईन होणार. आता आपण बघू शकतो इकडे जॉईन लॉबीला इकडे काही नव्हतं, हा टेक्स्टफिल रिकामा होता, पण जसंच त्याने तिकडून जॉईन केलं सिद्धू नावाची ID इकडे जॉईन झालेली, ज्याने होस्टला आता ॲक्सेस आहे की तो स्टार्ट करू शकतोय. आपण जॉईन लॉबी बघू शकतोय, याला वेटिंग फॉर दी होस्टचा ऑप्शन आलेला आहे. जसं याने स्टार्ट केलं मल्टीप्लेअर मोड चालू झालेला आहे पूर्ण 3D सेक्शनमध्ये. ठीक आहे, तर आपण इकडून बघू शकतो मूव्ज वगैरे कोणाचे आहे. तर SRS45 ही माझी मूव्ज आहे. आता या ग्रीन डॉटवरून आपण बघू शकतो की मूव्ह कोणाची होणार आहे. आता माझी मूव्ह आहे तर आपण एकदा मूव्ह केला तोच डाटा तिकडे फेच झालेला आहे, म्हणजे रिअल टाईम डेटाबेसने पूर्ण की एका डिव्हाइसवरनं आपण जर काही पीस वगैरे मूव्ह करतोय तर दुसऱ्या डिव्हाइसवरती तो कसा मूव्ह होणार आहे. तर हे सेक्शन आपण बघू शकतो. परत त्याच सेक्शनवरून समजा आपण इकडे मूव्ह केला ब्लॅक, आपण बघू शकतो इकडं पण तो फेस झालेला आहे. असा डेटा वगैरे आपण फेस झालेला आहे. तर यासाठी आम्ही स्ट्रीम बिल्डरची कन्सेप्ट वापरली आहे की ज्याच्यामुळं पीसेस वगैरे जे स्टोअर होतात म्हणजे स्टेट स्टोअर केलं जातं त्यांचा. पहिले आपला जो चेस बोर्ड असतो त्याचे ऑलरेडी काही ना काही पीसेसची स्टेट स्टोअर केलेली असते. तर त्याला जेव्हा पण कोणता तरी नवीन अपडेट भेटतो तो त्याला क्लिक करतो आणि ती स्टेट पुन्हा अपग्रेड करतो मल्टीप्लेअर लेवलला. तर इथं स्ट्रीम बिल्डरचे कॉल्स वगैरे वापरलेत. बॅक जेव्हा आपण लिव्ह करतो एक साईडने जरी कोणी पण लिव्ह केली तरी पूर्ण गेमच लिव्ह होईल. ठीक आहे, बॅक आपण बघू शकतो आता कॉम्पिटिटिव्ह मोड. आता कॉम्पिटिटिव्ह मोडमध्ये म्हणजे काय, आता कॉम्पिटिटिव्ह मोड म्हणजे काय असतं की वर्ल्ड वाईड आपल्याला कोणासोबत जर खेळायचं असेल, म्हणजे सपोज माझी लेवल स्टँड करते ग्रँडमास्टर लेवल आणि अजून कोणत्या तरी ग्रँडमास्टर लेवलसोबतच मला खेळायचं असेल तर आपण हा मोड इंटिग्रेट केलेला. आता माझी ऑलरेडी लेवल ठरलेली मास्टर, तर मी फाइंड बॅटल केली. आता इथं होतं काय, इथं लॉबीसाठी चेक करतो किती, म्हणजे आता माझी लेवल मास्टर ऑलरेडी मी सर्च करतोय, मी ऑलरेडी मास्टर लेवलचा आहे, मी मास्टर लेवलच्या लॉबीसाठी सर्च करतोय की अशी लॉबी बनलेली आहे का, मी त्याला जाऊन जॉईन करतो असं तो सर्च करतो. पण तसं काही जर नसेल तर तो स्वतःची लॉबी क्रिएट करतो आणि दुसऱ्यांना इन्व्हाइट करतो. सेम अल्गोरिदम त्याच्या साईडला. आता इकडं ऑलरेडी यांनी लॉबी क्रिएट केलेली आहे आणि त्या साईडला त्याला फक्त जॉईन करायचा अवसर आहे. मग त्याने तिकडून जॉईन केली, त्याला एक जनरेट होतं की 10 सेकंद आहे तुला वेळ, तू ॲक्सेप्ट करायची की तुला दुसऱ्या गेमला जायचं आहे. सेम आपण नॅव्हिगेशन इकडं 3D मोडला दिलेलं आहे. आपण बघू शकतो इकडं युअर टर्न आणि सिद्धूस टर्न. डिझाईन
नेक्स्ट सेक्शनकडे जाऊ आपण. चेस होम पेज. चेस होम. नेक्स्ट आपण बघू शकतो लर्न विथ एआयचं सेक्शन आपण ॲड केलेलं आहे. लर्न विथ एआय. आता इथं आपण बघू शकतो लर्न विथ एआय आणि प्ले विथ एआय. आता या दोन कन्सेप्ट आपण इम्प्लिमेंट केलेले आहे की एआय सोबत आपण शिकू कसं काय शकतो. आता कोणी न्यू बिगिनर असेल त्याला शिकायचं वगैरे असेल तर तो अडखळतो दुसऱ्यांना विचारायला की मी कसं काय खेळू वगैरे किंवा मी काय केलं पाहिजे की मला शिकता आलं पाहिजे बाय माय ओन. तर मग आपण इकडं याचा कॉल दिलेला आहे स्टार्ट गेम. तर आपण इथून बघू शकतो. आता इकडून आपण एक मूव्ह केली, तिकडून एक कम्प्युटरने एक मूव्ह केली. आपण इकडं वरती मास्टर एआयचं सेक्शन ऑन करू. स्टार्ट गेम. तर एक मूव्ह केला आपण, तिकडून एक कम्प्युटरचा सेट एक मूव्ह आहे. आपण एआयचं सेशन ऑन करूया. मास्टर एआय. पहिला सेक्शन. Master AI activated. I will now provide guidance and analyze your moves. तर हा एआयचं सेक्शन काय करतोय, आपल्या जे चेस बोर्डवरती ज्या मूव्स वगैरे ज्या सेट आहे तर त्या मूव्सला अॅनलाइज करतो आणि त्या अॅनलाइज थ्रू आपल्याला सजेशन्स वगैरे देतो. तर गेट एआय सजेशन्स. Let me analyze the position. Move the White's first move d3, known as the Mises opening, is a solid and playable choice that maintains flexibility for future plans 1. आता ऑलरेडी आपण एक मूव्ह केला होता d3 ला, म्हणून त्याने आपल्याला त्याच्यावरती कमेंट्री पण दिलेली की d3 ला तू मूव्ह केलाय. d4, it allows White to transpose into well-known systems like the King's Indian attack depending on Black's response 1-2. For maximum impact on move 1, e4 or 1. d4 would be stronger alternatives as they directly control central squares, but d3 is a respectable opening that can lead to interesting positions with proper follow-up play too. तर d4 ला मूव्ह करायला सांगतो तो. तर आपण या व्हाईटला पुढे नेऊया. तर असे आपण बघू शकतो टेक्स्ट फील्ड वगैरे तेच मग असे आपण जसे ठेवले होते. Strong centralizing move, claiming space and opening lines for your pieces. This move is solid, but starting with d4 on move 1 is more common. Here, playing e4 would have directly challenged Black's center and led to a more traditional structure. Back. Good job fighting for the center early. आता आपण बघू शकतो प्ले विथ एआयचं एक सेक्शन ॲड केलेलं आहे आपण, ज्याच्यात एआय आपला अपोनंट असणार आहे. तर त्याच्यात जाऊया. आता हे जे मूव्स वगैरे होत आहे हे एआयचे मूव्स वगैरे जे आम्ही इंटिग्रेट वगैरे केलेले आहेत. तर असे सुद्धा आपण वेगवेगळे मूव्स केले तसे तो मूव्स वगैरे फेच करतो आणि त्याच्यानुसार आपल्याला रिस्पॉन्स वगैरे देतो. बॅक. बॅक. आता आपण जाऊया आपल्या फ्रेंड्सच्या सेक्शनकडे. फ्रेंड्स सेक्शन बघू शकतो आपण. आपल्याला सपोज फ्रेंड्स वगैरे ॲड करायचे आहेत किंवा आपल्याला त्यांच्यासोबत कम्युनिकेट करायचं त्या प्लॅटफॉर्मवरती, तर आपण इथं फ्रेंड्सचे वगैरे सेक्शन वगैरे ॲड केले आहेत. आता इथं कार्ड्स वगैरे बघू शकतो आपण, फ्रेंड्स वगैरेचे दिसत आहेत आणि इथं खाली डिस्कवर प्लेयर्स. आता या प्लॅटफॉर्मवरती जितके पण प्लेयर्स वगैरे इथं एनरोल केलेले आहेत ते आपण बघू शकतो इथे ॲड झालेले आहेत. आणि तिकडं वरती आपण आयडीज वगैरे पण सर्च करू शकतो. तर सिंपल एक गेमर आयडी सर्च केली सुधाकर. आता हे त्याची आयडी वगैरे फेच झालेली. आता त्याच्या बघू शकतो आपण ELO रेटिंग्स वगैरे असतात, गेम स्प्रेड आणि विन रेट वगैरे बघू शकतो आपण. ते वगैरे सगळं डेटाबेसवर डेटा फेच होऊन आपल्याला इथं दिसतं. बॅक. आता इथं बघू शकतो आपण चॅटचं वगैरे पण ऑप्शन आहे. आपण डायरेक्ट जर चॅट करायचं असेल 1v1 त्यासोबत तर आपण चॅट पण करू शकतो. बॅक. बॅक. परत आपलं नोटिफिकेशनचं पण सेक्शन वगैरे आपण ॲड केलेलं आहे. इथं बघू शकतो आपण जे पण टुर्नामेंट्स वगैरे क्रिएट होतात किंवा आपल्याला जी फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे येतात तर त्या इथं आपल्याला एका लिस्टमध्ये दिसत आहेत. तर हे ते आपलं सेक्शन आहे. सपोज आता मी एखाद्या सेक्शनवरती क्लिक केलं तर त्या टुर्नामेंटवरती आपल्याला नॅव्हिगेट करणार आहे. ही आपली टुर्नामेंट आहे जी बनलेली आहे, जिचा आपल्याला मेसेज आलेला होता तो डायरेक्ट त्या टुर्नामेंटवरती नॅव्हिगेट करतो. बॅक. तर आपण बॅक जाऊया आणि डायरेक्ट जाऊया आपल्या टुर्नामेंट सेक्शनवरती. आता हे टुर्नामेंटचं सेक्शन आहे. बघू शकतो आपण जे पर्पलिश कार्ड बनलेले आहेत ते आपले पेड टुर्नामेंट्स आहे आणि जे फ्री कार्ड्स बनलेले आहेत आपले सियानमध्ये स्क्रोल 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 हे जे आपले खाली
सियानमध्ये बनलेले आहेत आपले ते फ्री टुर्नामेंट्स वगैरे आहेत. आता इथं बघू शकतो आपण काय काय कंटेक्स्टमध्ये आपल्याला दिसतंय जॉईंट टुर्नामेंट, काही दिसतंय व्ह्यू ब्रॅकेट्स. आता या जेव्हा न्यू टुर्नामेंट एखादी क्रिएट होते तेव्हा जॉईंट टुर्नामेंटचा आपण ऑप्शन ठेवतो. बॅक जॉईंट टुर्नामेंटवरती जेव्हा आपण दाबतो तेव्हा तो आपल्याला त्या प्रीमियम गोष्टीसाठी पे वगैरे करायला सांगतोय की आपण पे करायचं आणि मग एनरोल करायचं त्या गोष्टीसाठी. तर पे केलं. इथं आपले रिसिप्ट्स वगैरे जनरेट होत आहेत. इथं आपले रिसिप्ट्स वगैरे जनरेट झालेले आणि सक्सेसफुली आपण त्या टुर्नामेंटला जॉईन झालेलो. तर आपण बघू शकतो पुन्हा जर आपण त्या टुर्नामेंटसाठी गेलो बॅक टुर्नामेंट आता बघू शकतो आपण खाली बॅक खाली. आता इथे आपलं सेक्शन जो होता स्क्रोल वेटिंगचं सेक्शन आलेलं आहे आपल्याला. तर वेटिंगमध्ये आपण जायचं आणि आपण आता बघू शकतो टुर्नामेंटसाठी किती जण एनरोल झालेले. जोपर्यंत 4 जण त्या टुर्नामेंटला एनरोल झाले नाही तोपर्यंत ते टुर्नामेंट स्टार्ट होणार नाही. तर एक जण आपण ॲड करू त्याला अजून चेस मास्टर. तर 4th प्लेअर आपला जेव्हा पण जॉईन झाला तर आपले टेक्स्ट फील्ड्स वगैरे इथे जनरेट झाले. जसं की एक सेमी फायनल असते 4 प्लेअरमध्ये, तर त्यांच्यामध्ये एक कोणीतरी विनर असणार आणि खालची एक टेक्स्ट फील्ड आहे त्यांच्यामधला एक कोणतरी विनर असणार. तर त्या दोघांपैकी एक जो विनर येणार तो फायनल आपल्याला राऊंड खेळणार आणि त्याच्या थ्रू आपल्या एक टुर्नामेंटचा विनर भेटणार आपल्याला. तर आपण डायरेक्ट त्या टुर्नामेंट त्या फेजकडे वळूया. स्टार्ट मॅच. आता इथे पण आपण टुर्नामेंटचं सेक्शन वगैरे दिलेलं आहे. स्टार्ट वगैरे करतोय आपण पूर्ण. सर तर आपण बघू शकतो RS45चा जो अपोनंट आहे माझा तो इथं आपण बघू शकतोय. आता वेटिंग फॉर अपोनंट जोपर्यंत तिकडून जॉईन ते स्टार्ट करत नाही तोपर्यंत वेटिंग फॉर अपोनंटचा कंटेक्स्ट येतोय. एकदा की तो जॉईन झाला मग आपली टर्नची ती पाळी येणार की कोणती टर्न कधी आहे आणि कोणती टर्न कधी आहे. युअर टर्न. रिझाईन कर. तर आपण या सेक्शनमध्ये रिझाईन केलं एका साईडने. तर सिद्धू 18 हा आपल्याला विनर भेटलेला आहे एका सेक्शनचा. आता यादव सेक्शनमध्ये या सेक्शनमध्ये परत आपला एक विनर भेटणार आपल्याला. तो पुढे नॅव्हिगेट होणार आणि मग पुढे आपले परत टुर्नामेंटचं तर पुढे आपण फायनल राऊंडसाठी नॅव्हिगेट होणार. 4 प्लेयर्सच्याच आता सध्या हँडल केलं म्हणजे हां. तर आपण बघू शकतो या कंटेक्स्टमध्ये आपला विनर सिद्धू 18 होता. तर त्या इथं आपण एक ट्रॉफीचा सेक्शन ॲड केला की इथला विनर हा आहे आणि पुढं इथून अजून आपला विनर आलेला नाही तर हे कंटेक्स्ट अजून तसंच आहे. आता बघू शकतो आपल्या टुर्नामेंटला या टुर्नामेंटचा विनर आपल्याला भेटलेला होता. तर त्याचे कंटेक्स्ट विंडो अशी दिसते जेव्हा पण आपण त्या टुर्नामेंटला व्हिजिट करतोय. तर तिथं असं आपल्याला सेक्शन दिसतंय. बॅक आता आपण बघू शकतो याच गोष्टी हँडल करायसाठी आम्ही नोटिफिकेशन वगैरे दिलं होतं. नोटिफिकेशन तर ते तर टुर्नामेंट वगैरे जे आपण क्रिएट केलं होतं त्या तशा तिथं दिसत आहेत आणि ते तसं अपडेट होणार आहेत. तर तसं आपल्याला कोणीतरी रिक्वेस्ट वगैरे टाकली तीच तिथं फेच वगैरे होणार आहे. तर आपण जाऊया ॲडमिन पोर्टलकडे.
तर हा आपला ॲडमिनचा पोर्टल आहे ज्याच्यावरती आपला पूर्ण डॅशबोर्ड वगैरे दिसतोय, कम्युनिटीज किती क्रिएट झालेल्या आहेत, ॲक्टिव्ह प्लेयर्स वगैरे, टुर्नामेंट्स वगैरेचं सेक्शन दिसतोय. तसंच लीडर बोर्डची आपल्याला माहिती भेटते. लीडर बोर्ड वगैरे तिचा जो फेच होणार आहे, जिथं कॉम्पिटेटिव्ह मोड वगैरे आहेत आपले, तर कॉम्पिटेटिव्ह मोडवरती आपण बघितलं की मास्टर, ग्रँड मास्टर असे वर्ल्ड वाईड लेवलचे प्लेयर्स वगैरे आहेत. तर त्याचा जो लीडर बोर्ड पण आहे तो त्या लेवल वाईज बनणार आहे. जसं की ग्रँड मास्टरच्या अंडर चेसच्या सेक्शनमध्ये आपण ग्रँड मास्टरची ही लीडर बोर्ड बनलेला आहे, मास्टरच्या अंडर ह्या. आणि अजून आपण बघू शकतो स्क्रोल ॲमेच्युअर लेवलला हा. तर आपण बघू शकतो इथं नेक्स्ट सेक्शन आहे आपला कम्युनिटीज. इथं कम्युनिटीज वगैरे पण मॅनेज केलेले आहेत आपण. कम्युनिटीजला क्रिएट कम्युनिटीजचे कॉल वगैरे आपण इथं दिलेले आहेत. तसंच मॅनेज वगैरे आपण त्याच कम्युनिटीला मॅनेज वगैरे करतो, चॅट करतो, मॅनेज वगैरे करतो आणि मेसेजेस वगैरे करू शकतो आपण. बॅक. आता इथं टुर्नामेंटचं सेक्शन आपण बघू शकतो. टुर्नामेंटवरती आपण ज्या पण टुर्नामेंट वगैरे मग अशी बनवल्या होत्या, जसं की कोर्ट टू वेब नावाची आता टुर्नामेंट यांनी बनवलेली, ती टुर्नामेंट इथं दिसतेली. आता इथं एंड डेट वगैरे, आजची डेट वगैरे दिसते. प्रोटोटेक्स एलिट वगैरे आजच्या ज्या टुर्नामेंट्स आपण क्रिएट केल्या आहेत त्या दिसत आहेत. बॅक लॉग इन. आता आपला मेन होम पेज ज्याच्यावरून आपण वेगवेगळ्या गेम्सला नॅव्हिगेट करणार आहोत. हे वेगवेगळे गेम्स आपले जसे की चेसच्या अंडर आपण एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आपला दुसरा गेम आहे कॅरम. तर त्या अंडर आपण ऑफलाईन मोड ठेवलेला आहे. ऑफलाईन मोडमध्ये आपण चेस वगैरे इंटिग्रेट केलेलं आहे, कॅरम इंटिग्रेट केलेलं आहे. तर हे असे मूव्ज वगैरे आपण खेळू शकतो. त्याच्यामध्ये 2 प्लेयर आहे आपण. बॅक. नेक्स्ट गेम पूल. आपण पूल पण इंटिग्रेट केलेला आहे. पूलच्या आपण प्ले विथ बडीच्या सेक्शनमध्ये गेलो तर आपण बघू शकतो पूलचा पण गेम इंटिग्रेट केलेला आहे. स्ट्राईक. इथं पण आपण आता जसं लास्ट टाइम पण आमचा फिजिक्सचा प्रोजेक्ट होता, त्यामध्ये पण फिजिक्सचा कन्सेप्ट होता. सेम इथंच आपण फिजिक्सचा कन्सेप्ट यूज केला आहे, कोलिजन थिअरी. तर इथून आपण एक घालर कोणतरी उनो. नेक्स्ट गेम आपण ठेवला आहे उनो. प्ले विथ आहे. इथून बघू शकतो उनोचा पण गेम आपण इंटिग्रेट वगैरे केलेला आहे. आता जसे जसे कार्ड्स वगैरे तिथे येते, आता बघू शकतो आपण इथं आपल्याला ब्लू आहेत, तर आपण ब्लूच कार्ड वगैरे टाकतोय. परत एक बॉटची टर्न येते आणि जेव्हा आपली टुर्नामेंट चेस टुर्नामेंटला ठीक आहे, एकदा बॅक जाऊया आपण चेस टुर्नामेंटकडं. ते वर्किंग झालेलं ते लाव बरं. चेस व्यू ब्रॅकेट हां. तर आपली जी मगाशी टुर्नामेंट राहिलेली होती, सिद्धू विनर होता आपला आणि एक गोष्टीचा विनर आपल्याला भेटलेला नव्हता. तर आपण तिला तो गेम कंटिन्यू केला आहे. आता युअर टर्न इथं दाखवत आहे यश RS45 साठी. तर आपण इथली टर्न वगैरे ठेवलेली, तिला विनर रिझाईन. इथला विनर आपल्याला यश RS45 भेटलेला आहे. तर इथून आपल्याला एक विनर भेटतोय आणि तो सिद्धू 18 जो आपल्याला विनर भेटला होता. आता या दोघांची मॅच आपण करवणार आहेत. लास्ट राऊंड एक्झिट. फायनल राऊंडमध्ये आपण स्टार्ट मॅच करतोय. स्टार्ट. इथं पण सेम मॅच आपण खेळतोय पूर्ण चेसचं लॉजिक सकट. बघू शकतो या दोघांपैकी आपला एक विनर भेटला आहे आपल्याला. सिद्धू 18 आहे तो आपला विनर. एक्झिट. आता आपण जर पुन्हा या टुर्नामेंटला जर व्हिजिट केलं तर आपल्याला कायम हा कंटेक्स्ट दिसणार आहे की यश RS45 याचा विनर होता. तर असे टुर्नामेंटचं सेक्शन वगैरे इंटिग्रेट केलं आहे आणि असे सगळे कन्सेप्ट्स वगैरे आपण एकत्र आणून बोर्ड अरेना नावाचा ॲप बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे गेम्स वगैरे इंटिग्रेट केलेले आहेत. तर बॅक प्रोफाईल. कॉम्पिटेटिव्ह मोड घे बरं एकदा. कॉम्पिटेटिव्ह मोड.
मॅच मेकिंग, फाइंड बेटर, ॲक्सेप्ट. आता इकडून बघू शकतो आपण येलो पॉईंट्स वगैरे जनरेट होता आपले, जे चेसमध्ये आपले मुद्द्याचे पॉईंट्स असतात, तर ते पॉईंट्स वगैरे जनरेट होतात आणि त्याच्यानुसार आपलं प्रोफाईल वगैरे अपडेट होत आहे. आता हे पूर्ण वर्किंग आहे की मल्टीप्लेअर लेवलला आपण खेळू शकतो या गोष्टी. प्रोफाईल, अबाउट अस, छान आहे. म्हणजे फ्लटर शिकल्यानंतर असं ॲप्लिकेशन बघायला आवडतील असंच आम्ही विचार केलेला. त्याच्यामध्ये तू तो गेम बनवला आहेस, हे खूप छान होतं. म्हणजे त्याच्या आता ते ठीक आहे, रन टाईम एरर्स अँड ऑल त्या गोष्टी होतच राहतात, पण इम्प्लिमेंटेशन कम्प्लीट आहे आम्हाला लक्षात आलं. आम्हाला ते चेसच फक्त इम्प्लिमेंट केलं असं वाटत होतं, पण तू पूर्ण असं गेम अरेनाच कवर केलं होतं. भारी केलं ॲप्लिकेशन, थीम वगैरे सगळं बेस्ट आहे. आम्हाला असं लास्ट टाइम जे विनर्स होते जे सुपर एक्सला, आम्हाला असं विचार येतो की अजून ह्यावेळेस काहीतरी भारी लेवलला जातील. आणि तुमचा पण तसाच प्रोजेक्ट होता की तो आम्हाला थोडा नेक्स्ट लेवल वाटला मागच्या वेळेसपेक्षा. ठीक आहे, कीप इट अप. थँक्यू. छान करू शकतो. फ्रॉम टीम प्लॉट वर्टेक्स आणि आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे बोर्ड अरेना. तर आम्ही आज प्रेझेंटेशन केलं आहे बोर्ड अरेनासाठी, ज्यामध्ये आम्ही 14 जण होतो. आम्ही एक गेम सिम्युलेशन इंजिन बनवलं होतं, ज्यामध्ये वेगवेगळे गेम्स होते, जसं की चेस, कॅरम, पूल आणि उनो. तर त्यामध्ये आम्ही वेगवेगळे सेक्शन्स वगैरे पण ॲड केले होते, एआयचे, मल्टीप्लेअर वगैरे सिनेरिओ. तर त्या ज्या गोष्टी होत्या हँडल करण्यासाठी आम्हाला खूप साऱ्या अडचणी आल्या, जसं की मल्टीप्लेअरचं सेक्शन कसं इम्प्लिमेंट करायचं आहे, या फोनवरच्या पीसेस तिकडं त्या फोनवर कशा मूव्ह होणार आहे. तर त्या जाण्याला आम्हाला खूप अडचण आली होती. तर ते जाणून घेण्यासाठी आमचे मेंटर्स वगैरे जे आहेत की राहुल दादा, प्रज्वल दादा, वेदांत दादा, सुमित दादा, यांनी सगळ्यांनी आमची मदत केली आणि आमचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यात मदत केली आम्हाला. तर थँक्यू सो मच फॉर ऑल युअर कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स माय प्रोजेक्ट अँड थँक्यू. माझं नाव सुधाकर अडकेरे. खूप चांगला एक्सपिरियन्स होता कोर्टवेबचा आणि मेंटर्स मी खूप हेल्पफुल होते, सगळे मदत करत होते. काय बी एरर आले, काय बी तर हे मदत करत होते. माझं नाव जान्हवी गुजर. हे माझं सेकंड सुपर एक्स होतं. पहिलं सुपर एक्स पण खूप छान गेलं होतं आणि फ्लटरमध्ये नेमकं ॲप कसं इम्प्लिमेंट करायचं हे आम्ही फ्लटरमधून शिकलो. फ्लटरचा एक्सपिरियन्स खूपच छान होता. आम्हाला सरांकडून स्टँडिंग ओवेशन पण भेटलं, त्यामुळे खूप छान वाटलं. थँक्यू. माझं नाव सिद्धाराम खोरे. फ्लटर हे माझा फ्लटरचा पहिला प्रोजेक्ट होता सुपर एक्समध्ये. तर थँक्यू फॉर गो टू वेब.